मागच्या काही वर्षातला जर आढावा घ्यायचा झाला जातो साहेब, तर आयुष मंत्रालय माहितीच नव्हतं कुणाला. मात्र वर्षभरामध्ये तुम्ही आप आराम से तुम जैसा बोलेंगे वैसा। डायलिसिस सेंटरचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं. काय नेमकं आज मेहकर येथील राजश्री आयुर्वेद हॉस्पिटल मध्ये फ्री डायलिसिस सेंटर आम्ही आज रामनवमीच्या या शुभ मुहूर्तावर सुरू केलेला आहे. अद्यावत अशी इम्पोर्टेड केलेली मशिनरी त्या ठिकाणी आणून 10 बेड त्या ठिकाणी आम्ही सुरू केलेले आहेत. दिवसाला कमीत कमी 30 ते 35 पेक्षाही जास्त डायलिसिस त्या ठिकाणी होऊ शकतात. आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपल्या जवळचे कोणी ओळखीचे किंवा नातेवाईक ज्यांना डायलिसिस करण्याची आवश्यकता आहे त्यांनी जरूर या ठिकाणी आपल्या पेशंटला आणावं. कुठलाही 1 रुपयाचा खर्च न घेता त्या फ्रीमध्ये त्यांचं संपूर्ण डायलिसिस या ठिकाणी केल्या जाईल. आज त्याचं रितसर उद्घाटन रामनवमीच्या मुहूर्तावर झालेलं आहे. राजकीय प्रश्न होता की कृषी मंत्र्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केलं. तुम्ही कसं पाहता? हे बघा, शेतकरी आता मी ते TV वरती काही पाहिलं नाही, तुम्हाला माहिती आहे धावपळीमध्ये, पण शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या भावना ह्या निश्चितच अतिशय असतात आणि म्हणून त्यांनी काय वक्तव्य केलं ते नक्की मी पाहिल, नंतर त्याच्यावर मी तुम्हाला सविस्तरपणाने देईल. पण शेतकरी, आपण सर्व शेतकरी आहोत. हा कृषीप्रधान देश आहे आणि या शेतकऱ्याला वेगवेगळ्या मार्गाने केंद्र सरकार, राज्य सरकार मदत करत आहे. आणखीनही लोकांच्या अपेक्षा आहे ती मदत त्या ठिकाणी शेतकऱ्याला केल्या गेली. कृषी मंत्र्यांनी असं म्हटलंय की शेतकऱ्यांना कर्जमाफी कशासाठी? साक्षगंध आणि लग्नासाठी पाहिजेत का? नाही, असं म्हणता येत नाही. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, मी ते ऐकलेलं नाही. पण एक मात्र गोष्ट खरी आहे की आतापर्यंत जितक्या वेळाच कर्जमाफ्या झाल्यात त्या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि बँकांनाच जास्त त्या ठिकाणी होत गेलेला आहे. लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे, त्या हॉस्पिटलवर कारवाई होईल का? बिलकुल. तुम्हाला माहीत असेल की त्या हॉस्पिटलची चौकशी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील किंवा आपले आरोग्यमंत्री प्रकाशराव आंबेडकर साहेब असतील, यांनी त्या ठिकाणी 4 सक्षम लोकांची टीम चौकशीसाठी नेमलेली आहे आणि लवकरात लवकर 3 ते 4 दिवसात त्याचा अहवाल द्यायचा सांगितलेला आहे. तो अहवाल आल्यानंतर निश्चित जेवढी कडक कारवाई त्याच्यावर करता येईल ती करण्याचा प्रयत्न राहील. खरं म्हणजे चॅरिटी हॉस्पिटलनं या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्यांनी सरकारची मदत घेतलेली आहे, सरकारचं भरोशावर त्या लोकांनी आपले हॉस्पिटल उभे केलेले आहेत आणि चॅरिटीमध्ये त्याची नोंद केलेली आहे. तर चॅरिटीचा जो नियम आहे की गरीब त्या ठिकाणचे 10% बेड, म्हणजे 100 बेडचं हॉस्पिटल असेल तर 10 आणि 400 बेडचं हॉस्पिटल असेल तर 40 बेड हे गरीब लोकांना मोफत उपचारासाठी ठेवलेच पाहिजेत. हा सक्त नियम आहे. आणि त्याच्यानंतर दुसरे 10% बेड हे दुर्बल घटकासाठी आहेत की त्या 10% बेडवर 50% खर्चामध्ये उपचार होऊ शकतात. पण अनेक चॅरिटी हॉस्पिटल या ठिकाणी हे नियम पाळत नाहीत. गोरगरीब लोकांना त्याचा फायदा होत नाही. पण निश्चितच ती जी घटना आहे ती दुर्दैवी घटना होती. पण त्यातून मात्र आता चॅरिटीवर त्या ठिकाणी शासन आणि आरोग्य विभाग जाती लक्ष ठेवून त्या सगळ्या सुविधा लोकांना कशा मिळतील चॅरिटीच्या त्या देण्याचा प्रयत्न आमचा आहे. परवाना रद्द होईल का, वैद्यकीय परवाना? आता हे बघा, तुम्हाला मी अगोदरही सांगितले की चौकशी समिती नेमलेली आहे. चौकशी समितीमध्ये काय अहवाल येतो त्या अहवालानुसार कडक कारवाई केली जाईल एवढं मी सांगतो. केंद्र सरकार असेल त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. लाखो कोटी रुपये खर्च केला जातो. मात्र त्याची अंमलबजावणी अतिशय खालच्या स्तरावर किंवा शेवटच्या घटकासाठी होत नसल्याचं हेच ते उदाहरण म्हणावं लागेल जी पुण्यामध्ये घटना नाही. आता ते यश म्हणावं की अपयश म्हणावं? हे बघा, ते चॅरिटीचा विषय आहे. तो चॅरिटी हॉस्पिटलनं ते करायला पाहिजे, मी तुम्हाला अगोदर सांगितलं. पण त्याही पलीकडे जाऊन केंद्र सरकारचे आयुष्यमान भारत योजना आहे. 5 लाखापर्यंतचे त्या ठिकाणी उपचार मोफत होतात. जवळपास 1961 आजार त्याच्यामध्ये डिटेक्ट केलेले आहेत की त्याच्यावर त्या ठिकाणी उपचार होऊ शकतात. महाराष्ट्र सरकारची महात्मा फुले योजना आहे, त्याच्यातही 5 लाखापर्यंतचे उपचार होतात.
पण तुमच्या माध्यमातून मी लोकांना आव्हान करतो की या योजनेचा फायदा लोकांनी घेतला पाहिजे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आयुष्यमान भारत कार्ड हे फार कमी प्रमाणात निघालेले आहे. हे प्रत्येक माणसानं जे काही तिथं पात्र लाभार्थी असतील त्या पात्र लाभार्थ्यांनी हे कार्ड काढण्याची आवश्यकता आहे आणि महात्मा फुले योजनेचा फायदा लोकांनी घेतला पाहिजे. याच्यापेक्षा बी अनेक योजना आहेत की आमचे या ठिकाणी जिल्हा हॉस्पिटल आहेत, तालुका हॉस्पिटल आहेत, म्हणजे CSC आहेत, PSC आहेत, आयुष्यमान आरोग्य मंदिर आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा मोफत उपचार केले जातात. याचाही फायदा लोकांनी त्या ठिकाणी घेतला पाहिजे. हर्षवर्धन सपकाळ